आता मी सांगेन तेव्हा खाली घ्यायची बरं का. माझ्या मूडवरलं काम मी आज सांगन उद्या सांगन. हरी बरोबर साक्षी आली घ्या खाली घ्या इमानदारी तसे सगळे. तुका म्हणे साक्षी आली तरी गेली प्रगट तो हा उतरी लपार बहु दुस्तर नदीचा. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की अधिकाराव्यतिरिक्त आजपर्यंत आम्ही कधीच कोणाला सांगितलं नाही, सांगत नाही आणि सांगणार सुद्धा नाही. तुकोबार यांची प्रमाणच असे. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरी जमहिमान येईल कुळ किंवा अनुभव आले अंगा ते या जगात येत तशी किंवा तुका म्हणे चाकोनी सांगे माझा अनुभव आहे अंगी किंवा सेवित्वा रस वाटितो अनेका घ्यारे हो नकारान भरी. संत महात्मे अधिकाराव्यतिरिक्त कधीच कोणाला सांगत नाहीत. अधिकार या शब्दाचा अर्थ असा आहे अधिकारावं आणि मग लोकांना सांगावं. बरोबर आहे का नाही. अधिकार असावा लागतो, अनुभव असावा लागतो. पोपटपंचीचं ज्ञान संत महात्मे समाजापुढे कधीच मांडत नाहीत. महाराज प्रत्येकाच्या जीवनामध्ये जो काही परमार्थ केल्याचा अनुभव आला तो अनुभव समाजापुढे प्रतिपादन करतात. तुमचं माझं बोलणं म्हणजे आपलं पोपटपंचीसारखं महाराज पाठ केलेलं बोलणं. पण हे पाठ केलेलं बोलणं कधी जागा देऊन जाईल सांगता येत ना महाराज. आमचे गोरडे दादा दृष्टांत सांगायचे एका मुलीचं नवीन लग्न झालं, आईला म्हणू लागली आई मी सासरी नांदायला चालली, आता माझा संसार सुखाचा होणारच आहे असं मला वाटतंय, पण आणखी त्याच्यात भर पडावा, अजून सुखाचा व्हावा याच्यासाठी एखादा काय गुरुमंत्र दिना. आईनं सांगितलं बेटा काही गुरुमंत्र नाही, फक्त एकच गुरुमंत्र तुझ्यासाठी, आजपासून तू नांदायला जाणार. सासूबाईनं तुझ्या कुठला बी कसला बी आदेश सोडला, फक्त एकच म्हणायचं आत्या तुम्ही म्हणतात तेच बरोबर आहे, आत्या तुम्ही म्हणतात तेच बरोबर आहे, एवढाच गुरुमंत्र सांभाळ तुझ्या जीवनाचं कल्याणच झालं म्हणले. पुन्हा तुझं सासूचं भांडण होणार नाही. पक्का गुरुमंत्र डोक्यात ठेवला महाराज. नेमकं नांदायला आली. 4-2 दिवस झाले. सासूबाईनं केली सुरुवात. सुनबाई चपाती अशी नसते ग, अशी भाजावं लागते. ती म्हणते आत्या तुम्ही म्हणतात तेच बरोबर आहे. अगं भाजी अशी नसते ग, अशी फोडणी द्यावं लागते. ती म्हणते आत्या तुम्ही म्हणतात तेच बरोबर आहे. चांगलं चललं ना महाराजा गुरुमंत्रावर द्यायचं. तिला वाटलं मस्त मर्जीची सून मिळाली आपल्याला. पण योगायोगाने काय झालं, म्हातारी 15 दिवसांनी पडली आजारी. तिला झाला चिकनगुन्या. जेच म्हातारी घरचे उचलले नीट बेड्यात नेऊन टाकली. डॉक्टर साहेब म्हणले सगळे काही उपाय माझ्या हातात जेवढं होतं तेवढं मी केलं. आता म्हातारी काय जगन वाचन याची गॅरंटी देता येत नाही. जेवढं काही थोडे दिवस राहिले तेवढं आपलं घरी घेऊन जा, बेड रेस्ट द्या आणि राहिलेल्या दिवसात आपलं सेवा करा म्हणले. डोळ्यानं बघा आता काही खरं नाही. उचलली म्हातारी तिथून आणली गावाकडं, टाकली एका बेडवरती. म्हातारीला चहा बसल्या जागी, जेवण बसल्या जागी, सगळ्या गोष्टी बसल्या जागी होऊ लागल्या. म्हातारी कंटाळली महाराज. 4-2 दिवसात सुनाला बोलून घेतलं. सुनबाई अलीकडे आता काय वाटते बघ मला, हे एवढा मोठा आजार मला जडला आणि ह्या चिकनगुन्यातून मी काय आता बरी होईल, पहिल्यासारखं तुझ्या कामाला हातभार लावीन आणि पुन्हा घरात सैरावाऱ्या इकडे तिकडे पळण असं काय मला वाटत नाही. आणि मग असलं अपंगासारखं जीवन जगण्यापेक्षा मला काय वाटते बघ म्हणली मी इंड्रिलचा डबा घ्यावा, गटागटात पिऊन मरून जावा. तुम्ही ते आत्या तुम्ही म्हणतात तेच बरोबर. आता इथं नव्हतं म्हणायचं ते पाठ केलेला असला असतो महाराज. जागा धोका देतं, नेमकं ठेपायला धोका देतं महाराज. म्हणून संत महात्मे सांगताना पाठ केलेलं कधीच सांगत नाहीत, अनुभवाचं बोलणं सांगतात. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमाना येलो कळू. संत महात्मे बघा तुम्ही, श्री क्षेत्र पैठण निवासी शांतीब्रह्मनाथ महाराजांकडे एक माता माऊली छोटंसं पोरग घेऊन गेली. म्हणली महाराज काही करा, माझं पोरग सारखाच गुळ खाते हो, मागच्या स्टँडवरचा खाते, पकाचावरचा खाते, पेटीवरला खाते, भागाताच्या स्टेजवरला खाते, इथं कुठंच गुळ नाही, पण जाऊ द्या नसू द्या. आहे का बरोबर इकडे का हुशार आहे राव. मला वाटलं माझ्या डेअरीनं दिसायला काय तुम्हाला इकडे बाजूला थोडा सारखंच गुळ खाते, दिसून तिथला गुळ खाते, काहीतरी उपाय सांगा. नाथ महाराज म्हणले माय तुझं पोरग 1 महिन्याच्या नंतर माझ्याकडे घेऊन ये. आता 1 महिन्याच्या नंतर माता माऊलीनं ते पोरग आणलं. म्हणले महाराज आणला माझा बाळ आहे. आणि असे बरेच बाळ आहेत महाराज, फक्त महाराज लोकांच्याच मुळे होते. त्याच काळात संत महात्म्याला त्रास होता असं नाही. आजही बरेचसे लोक आमच्यासारख्या लोकांना नीट जगू देत नाही. म्हणून गाडीवाले कीर्तनकार गावात येतात 9:45 आणि बाहेर जातात 11:15. जास्त संबंधच नको कोणाचा. पण लईच एखाद्या गावात लवकर गेलं तर फजिती तितकीच होते महाराज. एका गावात कीर्तन होतं माझं अविनाश महाराज 9 ते
11 आणि मी गेलो 6 वाजता. कशाला मरायचं का मी बी पण उगच गेलो महाराज. 6 वाजता गेले बरोबर 2-3 म्हाताऱ्या पळतच आल्या महाराज. गाडी ओळखली आणि असले बारखाली इबलीस काटे हाताला धरले पळतच आल्या. मला युक्त म्हातारी अर्धा किलोमीटरच म्हणते महाराज आमच्या नातं तुमच्या ओटीत घ्या. म्हणलं बरं का आता माझ्या ओटीतली खजरावळ मला झ्यापा नाही. म्हणलं एकासाठी रोज 2 गाव हिंडावं लागायले आणि तुम्हाला म्हणते मग नातं तुमच्या ओटीत घ्या. बरं मी म्हणलं ओटीत का घेणं होय ना. काय करतो आजी तुमचा नातो. म्हणले बघा ना तुमच्यासारखा बोंबलं झेंडतोय. आता आम्ही बोंबलं झेंडतो काय लोक बोलते ना सांगतात नाही. दुसऱ्या म्हातारी म्हणलं आजी तुमचा. म्हणले माझा जरा ह्याच्यापेक्षा बरा आहे बघा पण रोजच लोकांचे भांडणं आणतो. मी म्हणलं काय केलं बघा ना. म्हणले काल एक म्हातारा आलं आणि म्हातारी येऊन आम्हाला म्हणतं आजी तुमच्या पोराने आमच्या डिबीतले फ्यूज काढून नेले. दिवसभर दारीची लाईट बंद राहिली. आजी म्हणली आमचं पोरग येडे त्याला काय कळतं एवढं. दिलं सोडून म्हणली. दुसऱ्या दिवशी एक म्हातारा आलं म्हणतं आजी तुमच्या पोरानं आमची मग शेजाऱ्याच्या घासात नेऊन सोडली. त्यातून माझं 1.5 तास भांडण चाललं. आजी म्हणली आमचं पोरग येडे त्याला काय कळतं एवढं. दिलं काल बी सोडून. आणि आज तर महाराज नवीनच भांडण ह्या पोरानं आणलं. मी म्हणलं काय केलं. एक म्हातारा सकाळी आलं आणि मला म्हणतं आजी तुमच्या नात्याने आमची 5,000 कडब्याची गंज पेटून दिली. गंज कळते इकडं वळे 5,000 कडब्याची वळे पेटून दिली. आजी म्हणली आमचं पोरग येडे त्याला काय कळतं एवढं. पण ज्याची वळे पेटून दिली ते येडं नव्हतं ते शान होतं. ते म्हणलं आजी एक मिनिट ऐका तुमची जिथं माझी जिथं 5,000 कडब्याची गंज तू ह्या नातानं पेटून दिली त्याच्यात पलीकडून तू 10,000 कडब्याची गंज होती ना ते कोण तो नातानं नाही पेटली. आजी म्हणते तितकं कुठं येड आहे ते. म्हणजे लोकांचं पेटवायचं येड आहे आणि आपलं भयपुरतं शान आहे. असली लेकरच महाराज बारकाले पोरं काय करते भरोसा नाही महाराज. हे शिक्षक हे शाळेमध्ये गेले तर शिक्षकाला नीट बोलत नाही. घरी राहिले तर माय बापाला नीट बोलत नाही. एक पोरग शाळेत शिक्षकांना उठून बघेल बाळ्या उठ म्हणले काल तुला आळस विषयावर नबदल लिहून आणायचं सांगितलं होतं लिहिला का. म्हणलं गुरुजी हो विद्यार्थी लय हुशार मी. दाखव म्हणले तुझी वही काढली. पोरानं वजनात दप्तरातून वही काढून गुरुजीच्या हातात दिली. बघा म्हणला गुरुजीनं लागलं पानं तपासायला कपटा सहित मागून पुढून सगळी वही तपासली. काळ्या पेनाची आडवी रेख सुद्धा नाही. गुरुजी म्हणले बाळा अरे ह्याचं तर काढलेलं नाही. मला गुरुजी ह्याला तर आळस म्हणते. महाराज बारका लेकर का बोलू देत का काय. हे पोरं शाळेत नीट बोलत नाहीत. बरं घरी आले तर माय बापाला सुद्धा नीट बोलत नाही. एक पोरग शाळेतून आलं सारखं बापाकडे बघायचं खाल्ल्याचं बापाकडे बघायचं खाल्ल्याचं. बाप म्हणलं बाळ्या शाळेतून आल्यापासून तुझ्याकडे सारखं बघतो काय काय लिहित होतो. ते म्हणलं काय नाही पप्पा उद्याच्याला गुरुजींनी शाळेत येतानी गाडव या विषयावर बदलून आणायचं सांगितलं म्हणला म्हणून तुमच्याकडे बघतोय. आता जन्म दिलेल्या बापाला जर पोरग गाडव म्हणत असं ते शाळेत शिक्षकाला महाराजाला कसं नीट बोलून महाराज सोपी गोष्ट नाही. आपली लेकरं फार विचित्र आहेत. पण नाथ महाराजांकडे माता माऊली आणि म्हणे महाराज आणला माझा बाळ्यांना. महाराजांनी अंजारलो गोंजारलो डोकून हात फिरवला आणि सांगितलं बाळ जास्त गुळ खाणं प्रकृतीला बरं नसतं. म्हातारी म्हणले महाराज एवढ्या 2 गोष्टी सांगायच्या होत्या तर गेल्या महिन्यात सांगायच्या. माझा वेळ वाया घालेला तिकीट वाया घालेलो. असं काय केलं. नाथ महाराज म्हणले माय ज्या दिवशी तुझं पोरग माझ्याकडे घेऊन आले ना त्या दिवशी मी स्वतः जास्त गुळ खाल्लेला होता म्हणून मला तुझ्या लेकराला गुळ खाऊ नको हे सांगण्याचा अधिकार नव्हता. ज्या दिवशी तुझं पोरग माझ्याकडून घेऊन गेली ना त्या दिवसापासून माझ्या जीवनातली गुळ नावाची वस्तू मी वर्ज केली ते सांगण्याचा अधिकार प्राप्त केला. आणि मग तुझ्या बाळाला सांगितलं म्हणून तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा येता म्हणजे येता का संकल्पित वेळेमध्ये अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न केला. माझ्या बुद्धीला जसं पटलं सुचलं तसं बोललो. शेवेमध्ये जर काही रोकचूक झाली असेल तर ते माझ्या बुद्धीचे दोष समजून आई वडिलांचं अंतकरण करून संकरा झालेली शिवा ग्रामदेवतेच्या कुमार सर्व श्रोते सज्जन मायबाप टाळकरी वृंद विनेकरी पारेकरी आवडी गुरुजन माझे गुरुवरे नामनिष्ठ सुगुणोपासक वैकुंठवासी महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार आद्यवनदाचार्य बाबासाहेबजी महाराज इंगळे उर्फदादा यांच्या चरणारविंदी समर्पित करून येणाऱ्या 19 तारखेला इंगळे महाराज परमार्थाश्रम या ठिकाणी अक्षय तृतीया दिवशी महाराजांच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं भव्य देवी स्वरूपाच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. सर्व भाविकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी ही सर्वांना विनंती करतो. एक छोटंसं कॅलेंडर आम्ही प्रकाशित केलेलं आहे. सुखी जीवनाची त्रिपुटी नावाचं 21 प्रकारचे मुद्दे मानवी जीवनाला अत्यंत उपयुक्त आहेत. 20 रुपये कॅलेंडरची किंमत आहे. प्रत्येक भाविकांनी संग्रह ठेवा. म्हणून पुन्हा एकदा जाता जाता जमलेल्या सगळ्या तमाम श्रोते मंडळीला तरुण मित्रमंडळीला विशेषतः विनंती करतो मायबाप व्यसन कोणी करू नका, मद्यपान करू नका, मांसाहार करू नका, भावी पिढी बिघडून आपलं जीवन उद्ध्वस्त करून घेऊ नका. तरुणपणी या ठिकाणी परमार्थ करा, आईवडिलांची सेवा करा, पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. हेच वय परमार्थाचं तरणा भाग्यवंत आणि नटे हरिकीर्तनाचं. आज कितीही लोकांना सांगू द्या कळत नाही महाराज. कळतं पण कधी वेळ निघून गेल्याच्या नंतर पुन्हा त्याचा फायदा होत नाही. संत महात्मा गोड प्रमाण देतात. हरी पडोईल अंतकाळी प्राणभया नाचे वेळी माणसाला पण कधी वेळ निघून गेले
सांगायचं नंतर वेळ निघून गेल्यावर कुठल्याच गोष्टीचा कळून फायदा होत नाही. वेळ निघून गेल्यावर कळाली तरी न कळण्यातच जमाय महाराज. कशी कल्पना करा, एक छोटासा दृष्टांत सांगतो. एका सरदारजीनं एका माणसाला इतकं मारलं, तोंड सुजूस्तर मारलं. ज्याचं तोंड सुटलं ते पोलीस स्टेशनला गेलं. म्हणला साहेब सरदारजीच्या विरोधात मला तक्रार द्यायची. साहेबांनी बोलून घेतलं. सरदारजी यांना मारलं. म्हणला साहेब लईच मारले. बघा ना अजून बी बेट्याच्या तोंडाची सूज उतरली नाही. साहेब म्हणलं मूर्खा त्याच्यासाठीच बोलवले तुला, का मारलं? म्हणला साहेब ह्यो मला डुक्कर म्हणला होता म्हणून मारलं. साहेब म्हणले मूर्खच का काय डुक्कर म्हणलं इतकं मारायचं असेल का, मेला असतं ना ते. म्हणलं मरा ना, मला कशाला डुक्कर म्हणावं. साहेब म्हणले बरं जाऊ दे, तो डुक्कर म्हणला म्हणून मारलं, पण कधी म्हणला होता? म्हणला साहेब 3 वर्षापूर्वी म्हणला होता. साहेब म्हणले कमालाची तुझी, अरे 3 वर्षापूर्वी तो तुला डुक्कर म्हणला आणि तो आज आणलास काय कारण? म्हणलं साहेब खरं सांगू 3 वर्ष झालं म्हणलं मी डुक्करच बघितलं नव्हतं कसलं असते ते, काल बघितलं ना आज आणला आहे का नाही ताप. अरे वेळ निघून गेली ना, वेळ निघून गेलो काय उपयोग आहे का? कसं जोपर्यंत इंद्रियामध्ये पाठवी शक्तीत राहणे ताकद आहे तोपर्यंत परमार्थ करावा. एकदा परमार्थाचं वय निघून गेलो, इंद्रिय गलित गात्र झाल्याच्या नंतर पुन्हा त्याचा काय फायदा आहे का? काही उपयोग होत नाही. लय लोक विचित्र आहेत महाराज. काल परत भैरव माझ्या दर्शनाला आलो, 80 वर्षाचं म्हातारं. सहज पाय पडून मी त्या बाबाला म्हणलो बाबा बरी का तब्येत? म्हातारं मला म्हणतं 20 पोते तुरी झाल्यात. आता मी तब्येतीची विचारवली, म्हातारं मला तुरीचं सांगायला लागले. असली अवस्था झाल्यावर काय परमार्थ करून उपयोग आहे का? लईच बिकट अवस्था हो. कानपूरची लाईन तुटली की वाटोळं सगळं. भैरव झाल्यावर काय कळत नाही. 2 जण भैरव होते बघा. एक भैरव काठी घेऊन कीर्तनाला चाललं आणि दुसरं भैरव वाट्यावर बसलेलं होतं. काठीवालं भैरव वाट्यावरच्या भैरवला म्हणते रंभो चालायचं का कीर्तनाला? वाट्यावरचं भैरव म्हणते कुठे चाललास कीर्तनाला का? काठीवाला भैरव म्हणते छे कीर्तनाला चाललोय. वाट्यावरचं भैरव म्हणते हां मला वाटलं कीर्तनाला चाललास काय की आहे का काय कोण इतकी बिकट अवस्था होती. आणि मग माणसं परमार्थ लागायच्यात. महाराज अशापणी परमार्थ करू नका, तरुणपणी परमार्थ करा, आईवडिलाची सेवा करा. पुन्हा एकदा समस्त ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद देतो. सुंदर पद्धतीचं कार्य आपण या ठिकाणी हाती धरलेलं आहे. आपल्या सप्ताहाचं की तो हे 18वं वर्ष आहे ना. वा, तुम्हीच तुमच्यासाठी अगदी जोरदार टाळी वाजून घ्या. त्या बाबतीत सुंदर पद्धतीचं कार्य महाराज. सोपी गोष्ट नाही. 4-2 वर्षात बऱ्याच गावचे सप्ते बंद पडायला लागले. 18 वर्षापासून तुम्ही अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा टिकून ठेवलेली आहे. आनंदाची गोष्ट आहे महाराज. असाच 18 वर्षातला सोहळा बघता बघता भगवंताच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं तुम्हा समस्त ग्रामस्थ मंडळाच्या अथक अशा परिश्रमातून या सोहळा 18 वर्षातला 25 वर्षापर्यंत जावा, याचा रौप्य महोत्सव व्हावा. नव्हे या सप्ताहाचं 50वं सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं व्हावं. इतकंच नाही, या सप्ताहाची 75वी व्हावी. नव्हे या सप्ताहाचा शताब्दी महोत्सव व्हावा. पण वर्म एक आहे, तोपर्यंत तुम्ही सर्वांनी राहावा. त्याच्या पुढे जाऊन सांगतो देवाने मला सुद्धा ठेवावा. इतक्या लवकर उचलून समजा. आणि त्या शताब्दी महोत्सवाला पुन्हा तुम्ही मला बोलवा अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी थांबतो. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. उदंड आयुष्य आरोग्य पांडुरंग परमात्म्याने तुम्हा सर्व भाविकांना परमार्थ करण्याकरता लाभावं, उदंड आयु आरोग्य द्यावं ही भगवंताच्या चरणी प्रार्थना. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. नातेरवाळ गुबडा बोली का वाकडा विचुका पाहुली चोज करून मागोली रे जे जेवे की मोना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले ईद माझे जिवरले पायी कबन पायाच्या प्रसादी काही बोलून विनोदे क्षमा करणे संती नव्हे अंगभूती तिन्ही उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणी जन्मोजन्मी कामनी झालेली सेवा पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी समर्पित करून ही महाराष्ट्रातली सर्व रती महारथी परिसरातली गुणीजन मंडळ गायक वादक यांच्या सर्वांच्या चरणी समर्पित करून त्या कीर्तन सेवेचा योग ज्यांच्यामुळे मला मिळाला असे श्री हरिभक्तपरायण आमचे परमस्नेही परमादरणीय मनोज दादा बेदरे अर्थात नाना यांच्या माध्यमातून माझे परमस्नेही परमादरणीय चतुर्भुज महाराज यांच्याही माध्यमातून ग्रामस्थ मंडळाच्या दर्शनाचा योग मला मिळाला. त्याबद्दल दोघांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि असंच उदंड आयु आरोग्य पांडुरंग परमात्म्याने तुम्हा सर्वांना प्राप्त करून द्यावं ही प्रार्थना करून या ठिकाणी